क्वेश्चन 3 मधला मागचा क्वेश्चन आपण बघितला. मोमेंट ऑफ रेजिस्टन्सचा क्वेश्चन 3 मध्ये जनरली येतात. आता हा म्हणलं आपल्याला कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ एक्स यू मॅक्स. तर एक्स यू मॅक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे क्वेश्चन मार्क. एम यू मॅक्स, तर एम यू मॅक्स पण आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं. एम यू मॅक्स फाइंड आउट करा. आणि लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ पर्सेंटेज स्टील आणि AST मॅक्स पण काढायचं आहे. लिमिटिंगचा मीन होतं मॅक्सिमम स्टील. त्या 3 गोष्टी शोधायच्या आहेत तुम्हाला बघा. ठीक आहे, तर 3 गोष्टी शोधायच्या. एक एक करून आता आपण बघू. पहिला घेऊ आपण एक्स यू मॅक्स. एक्स यू मॅक्स कसा काढता तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही म्हणाल सर K×D करून एक्स यू मॅक्स काढता. ओके, एक्स यू मॅक्स K×D करून काढता. आता प्रश्न असा आहे की K×D करून एक्स यू मॅक्स काढून घेणार आपण, पण डेप्थ किती घ्यायची बरोबर ना. एक्स यू मॅक्स आणि एम यू मॅक्स काढायला लावलेला आहे, परंतु आपल्याला त्याच्यामध्ये बीमटेक M25 त्यांचं डायमेन्शनच दिलेलं नाही. समजलं का. याने डायमेन्शन दिलं असतं आपण उत्तर लगेच काढून टाकलं असतं. बरं नसेल दिलं तर काय करतील, एक तर डीच्या टर्ममध्ये राहू द्यायचं, नाही तर डी काहीतरी अजून करून घ्यायचा. पण मी म्हणतो राहू द्या जसं तसं. त्याला सांगा, जर समजा गिवन डेटामध्ये M25 आणि FE 415 जर का तुम्हाला देतोय तो, तर तुम्ही मला सांगा केची व्हॅल्यू काय राहील 415साठी. 0.48D. 0.48D. ओके का. या पद्धतीने केची व्हॅल्यू होऊन जाईल. पुढे जाऊ आपण. आता केची व्हॅल्यू आली, ही झालं बरं का. आता हे एवढं उत्तर याचं. डी दिलेला नाही तर काय करणार तुम्ही. पुढचं आता एम यू मॅक्स. एम यू मॅक्सचा फॉर्म्युला काय असतो रे, QBD स्क्वेअर. काय असतो QBDचा स्क्वेअर. बरं तुम्ही सांगा 415साठी क्यू काय राहणार 0.138 FCK बरोबर का, ×B×Dचा स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे B आणि D दिलेला नाही आहे, जसं तसं राहू द्यायचं त्याला. 0.138 FCK किती दिला आहे 25. FCK किती आहे 25. तर मी तर 25 मल्टिप्लाय केला. B मला माहिती नाही दिलेलं नाही आहे, D स्क्वेअर पण दिलेला नाही आहे. मग तुम्ही या दोघांचा गुणाकार करून दाखवा. तिथं दोघांचा गुणाकार करून जर दाखवला तर काय 0.138 × 25 × ठीक आहे. BDचं काही करायचं नाही. किती आलं 3.45. किती झालं 3.45 BDचा स्क्वेअर. हा झाला एम यू मॅक्स. BDचा स्क्वेअर हा काय झाला. आता आपल्याला काढायचं AST. आता काय काढायचं AST मॅक्स. तर AST मॅक्स नाव AST मॅक्स कसा काढायचा. AST मॅक्स काढण्यासाठी तुमच्याकडे फॉर्म्युला असतो C=T. काय करायचा C=T. C काय असतो आपण शिकलो 0.36 FCK XU × B बराबर 0.87 FY × AST. आलं लक्षात. हा AST काढायचं बाळांनो तुम्हाला. AST मॅक्स AST मॅक्स काढायचं सर. हे बाकीचं इकडे पाठवून टाकू ना व्हिडिओला. मग कसं होऊन जाईल तुम्हाला AST मॅक्स जर काढायचं आहे तर तिकडे जर पाठवलं तर काय येईल 0.36 FCK × XU × B डिवाइड बाय 0.87 FY. लक्षात येते. मग आपण बघू आता 0.36 FCK किती आहे M25 आहे ना 25. XU किती काढला. XU म्हणजे XU मॅक्स आहे बघा 0.48D हां × B. समजलं का नाही. हे बघा 0.36 FCK 25 XU आला 0.48D × पुढचा B डिवाइड बाय 0.87 × FY किती आहे 415. म्हणजे 415 टाकून दे. मी तुम्हाला काय म्हणतो आहे 415 टाकला. तुम्हाला काय म्हणतो B आणि D सोडून जेवढं कॅल्क्युलेशन आहे ते करून टाका ना. बघा कसं होईल 0.36 × 25 × 0.48 पुढचं BD राहू द्या डिवाइड बाय 0.87 × 415 0.01196 झालं. AST मॅक्स 0.01196 BD. पुढचा BD किती घ्यावा लागेल ना